तर इथे आपण पहिले घेतलेले आहेत खडे मसाले, जे की आपण भात बनवण्यासाठी वापरणार आहोत। त्यानंतर घेतली आहे हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो, बटाटा आणि इथे घेतलेला आहे अद्रकचा थोडासा तुकडा, लसूण। नंतर एक पातेलं घेतलेलं आहे, त्यात टाकलेले आहे 2 चमचे तेल। तेल थोडं गरम झालं की त्यात ॲड केलेला आहे थोडा कांदा ॲड करून जरा तेलावरती कांदा छान फ्राय होईपर्यंत डार्क ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा। इथे छानपैकी कांदा फ्राय होत आहे तेलामध्ये। कांदा छान फ्राय करून घ्यायचा। त्यानंतर इथे प्रणिताई मला मदत करत आहे अद्रक लसूण बारीक करायला। कांदा इथे छानपैकी ब्राऊन झालेला आहे। त्यानंतर यात जाणार खडे मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे। ते परतल्यानंतर त्यात टाकायचे, आपण यात टाकणार आहोत हिरवी मिरची तेलात टाकून छानपैकी परतून घ्यायची। त्यानंतर यात टाकूयात एक टोमॅटो असा चिरल्यामुळे खूप छान त्याला टेस्ट येते आपल्या भाताला आणि तो खायला पण छान लागतो। टोमॅटोही छान तेलामध्ये परतून घ्यायचा। नंतर यात टाकलेले आहेत आपण बटाटेही तेलामध्ये बाकीच्या मिश्रणामध्ये छानपैकी परतून घ्यायचे। त्यानंतर हे सर्व एकत्र परतल्यानंतर हे छानपैकी असे परतून घ्यायचे, तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं। इथे पहा आमच्या किचनच्या खिडकीतून मस्तपैकी गुरुपौर्णिमेचा चंद्र दिसत आहे। थोडंसं आभाळ असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे, पण खूप छान वाटतंय संध्याकाळी इथे किचनमध्ये स्वयंपाक करताना। तर आपले हे सर्व जिन्नस मस्तपैकी परतलेले आहे। तर यात यात जाणार अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यानंतर पुन्हा छान परतून घ्यायचं। अद्रक लसूणचा वास गेला पाहिजे। नंतर यात हळद आपण टाकली आहे। हळद टाकल्यानंतर हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं। सर्व जिन्नस छानपैकी मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर यात टाकूयात धना पावडर टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करायचं। नंतर यात टाकूयात जिरा पावडर। नंतर यात टाकूयात बिर्याणी मसाला 1 चमचा। बिर्याणी मसाला टाकल्यानंतर पुन्हा हे सर्व मिश्रण छानपैकी परतून घ्यायचं, जेणेकरून सगळे मसाले एकमेकांना लागले जातील आणि आपल्या भाताला छान टेस्ट येणार। त्यानंतर यात जाणारे 1 ग्लास पाणी, अजून 1 ग्लास पाणी टाकलं जाईल, असे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि छान ह्या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। त्यानंतर यात टाकूयात चिरलेली कोथिंबीर वरनं टाकायची। इथे मी घेतलेला आहे 2 कप इंद्रायणी राईस, तो स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचा। छान धुवून तो त्या उकळत्या पाण्यामध्ये ॲड करायचा। अशा पद्धतीने उकळत्या पाण्यामध्ये ॲड केल्यामुळे भाताची टेस्ट 1 नंबर लागते। एकदा तुम्ही करून पहा। सर्व तांदूळ आपण त्या पाण्यामध्ये टाकून द्यायचा, छानपैकी मिक्स करायचं। त्यानंतर इथे मी थोडी डाळ घेतलेली आहे, तिलाही पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचं। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ही डाळ पण आपण भातामध्ये टाकून द्यायची आणि पुन्हा मिक्स करायचं। या डाळीमुळे भात एकदम छान मोकळा सुटसुटीत होतो
आणि मस्तपैकी मिक्स करून आता गरजेप्रमाणे मीठ टाकून छानपैकी शिजू द्यायचा. शिजल्यानंतर थोडीशी तुपाची धार टाकून मस्तपैकी तुम्ही खाऊ शकता. अशा पद्धतीने एकदा करून पहा. झाकण ठेवून छान एक वाफ काढून घ्यायची मीडियम गॅसवरती आणि भाताला होऊ द्यायचं. त्यानंतर शिजल्यानंतर भात पहा किती छान झालेला आहे. जास्त चिकटही झालेलं नाही. इंद्रायणी तांदूळ असून देखील डाळीमुळे मस्तपैकी त्याला सुटसुटीतपणा आलेला आहे. टोमॅटोमुळे टेस्ट एकदम छान येते. असा राईस एकदा करून पहा आणि खाऊन पहा. तुम्हाला नक्की आवडेल. चलो बाय.